प्रेक्षको नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. ज्ञान ही आपली शक्ती असते आणि योग्य वेळी केलेलं संशोधन ही आपली प्रगती असते. याच संदर्भात आपण आज बोलणार आहोत एका प्रगतीपथावर चाललेल्या विषयाबद्दल. जनुकीय क्रमनिर्धारण अर्थात जिनोम्स सिक्वेन्सिंग या विषयावर आपण बोलणार आहोत. हे नेमकं काय असतं, याच्यामध्ये काय संशोधन होतंय याविषयी माहिती देण्यासाठी आज दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर राजेश कार्यकर्ते यांना. डॉक्टर नमस्कार. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. प्रेक्षको, डॉक्टर राजेश कार्यकर्ते हे ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज पुणे इथे सूक्ष्म जीवशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आणि प्राध्यापक म्हणून गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत. विशेषतः संशोधनाचे ते उपअधिष्ठाता म्हणून ओळखले जातात. त्यांचं कामही तसंच आहे. विशेषतः जिनोम सिक्वेन्सिंग हा त्यांचा हातखंडा असलेला विषय आहे आणि त्यांना या संदर्भात अनेक पुरस्कारांनी देखील नावाजलं गेलेलं आहे. बेस्ट मेडिकल टीचर म्हणून त्यांना शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि कोविडच्या काळामध्ये कोविड योद्धा म्हणूनही शासनाने त्यांचा सत्कार केलेला आहे. नुकताच त्यांना एक जीवन गौरव पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. तेव्हा आपण आज त्यांच्याशीच अशा बहुआयामी व्यक्तिमत्वाशी चर्चा करणार आहोत आणि जनुकीय क्रांती आरोग्याची नवी दिशा या विषयावर आपण त्यांच्याकडून अजून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, सुरुवातीला तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्हाला जीवन गौरव पुरस्कारानं नावाजलं गेलं आहे. तर हा पुरस्कार तुम्हाला कशाबद्दल मिळाला हे सुरुवातीला आम्हाला सांगा. हा विषय सूक्ष्मजीवशास्त्र विभागामध्ये काम करण्याकरता, याच्यामध्ये संशोधन करण्याकरता आणि एक कॉन्ट्रीब्युशन पूर्ण लाईफभर या विषयाला देण्याकरता आमची जी संघटना आहे इंडियन असोसिएशन ऑफ मेडिकल मायक्रोबायोलॉजिस्ट, याच्या स्टेट जो आमचा आहे त्याचा जो चॅप्टर म्हणतो आपण त्याला, त्यांचा हा सर्वात मोठा पुरस्कार असतो जो मिळालेला आहे. सुरुवातीला जिनोम सिक्वेन्सिंग म्हणजे हा जो आपला विषय आहे आजचा, त्याच्याबद्दल आम्हाला सांगा. प्रत्येक जो जीव आहे, प्राणी आहे किंवा बॅक्टेरिया आहे, व्हायरस आहे, हत्ती आहे, घोडे आहेत, माणूस आहे, या सर्वांची एक ब्लूप्रिंट असते. म्हणजे हा जीवाणू कसा तयार होईल, काय असेल तो जीवाणू, याची एक ब्लूप्रिंट असते. जे प्राणी म्हणजे जे युकॅरियोटिक आम्ही त्यांना म्हणतो, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस सुद्धा असतं ज्याच्यामध्ये अगदी सेफली तो ब्लूप्रिंट ठेवलेला असतो. असं सेफ प्लेस बॅक्टेरियामध्ये किंवा व्हायरसेसमध्ये नसतं, पण तरी तो सेंट्रल असतो आणि त्याच्यामध्ये जे लिहिलेलं आहे ते बदललं तर गडबड होते. त्यामुळे त्याला सेफली ठेवलं जातं आणि ते सेफ ठेवण्याकरता काही मॉलिक्युल्स जे आहेत त्यांना आपण न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. जेव्हा DNA चा प्रश्न असतो तेव्हा त्याच्यामध्ये केवळ 4च अक्षर आहेत असं म्हणूया आपण, ABCD जसं असतं ना तसं. तर याच्यामध्ये सुद्धा 4च न्यूक्लिक ॲसिड बेसिस असतात, जे सर्वात महत्त्वाचं एक त्याचं अल्फाबेट्स त्याचे ते आहेत. तर ते ओळख आपण ज्याला म्हणतो त्याची, त्यांचे बिल्डिंग ब्लॉक्स, त्याला ATCG असं आहे. ॲडेनिन, थायमिन, मग सायटोसिन, गुआनिन, हे 4 आहेत. म्हणजे फक्त 4च जर का तुमच्याकडे अल्फाबेट्स आहेत तर त्याच्यातून तुम्हाला जे ब्लूप्रिंट लिहायचं आहे ते लिहिण्याकरता आता 2 गोष्टी महत्त्वाच्या होतील. एक तर त्याचा क्रम आणि दुसरी त्याची लेंथ. तर या 2 गोष्टींनी तो कोणता जीवाणू आहे हे आपल्याला ओळखता येतं, कारण की ते बदलू शकत नाही. ते बदललं तर तो जीवाणू तो राहणारच नाही, गडबड होईल सगळी. येस. तर ते सर्वात महत्त्वाचं आहे की दिस इज अ जिनोमिक सिक्वेन्स. आणि हा जो सिक्वेन्स आहे
तो डिटरमाइन करतो की तो जीवाणू कोणचा असेल. आता याच्यात जर का बदल झाला तर बरेचसे बदल असे असतात की एकदा तो बदल झाला तर तो जीवाणू जो आहे तो जगूच शकणार नाही. बरोबर. म्हणजे कोणचा आहे लिव्हिंग थिंग, इट कॅनॉट एक्झिस्ट. पण मग असे काही म्युटेशन, आपण ह्याला म्युटेशन म्हणतो, जेव्हा चेंज झालं तेव्हा त्याला आपण म्युटेशन म्हणतो. तर काही काही म्युटेशन जे असतात ते लाईफला हानिकारक नसतात. म्हणजे म्युटेशन राहू शकतं आणि तो जिवंत पण राहू शकतो, जन्माला पण येऊ शकतो. आणि जर का हा म्युटेशन हा त्याला हेल्पफुल असेल तर त्या जीवाणूला तिथे सर्वाईव्ह होण्याकरता तो ॲडव्हान्टेज देतो. जसा आपला तसाच इतर लिव्हिंग थिंग्सचा. म्हणजे हत्तीमध्येही DNA तोच, मुंगीमध्ये तोच, माणसामध्ये तोच, बॅक्टेरियामध्ये तोच आणि व्हायरसेसमध्ये पण तोच. म्हणजे बिल्डिंग ब्लॉक हा नेहमी चारच आहे, चारच त्याचे ब्लॉक्स आहेत. क्रम जर का तुम्ही ओळखू शकला एखाद्या गोष्टीचा तर तुम्हाला त्याचं डेप्थ किंवा त्याच्यामध्ये काय आहे त्याचं पूर्ण ब्लूप्रिंट तुम्हाला कळतं. हे जीनोम सिक्वेन्सिंग का महत्त्वाचं असतं, म्हणजे कसा त्याचा अभ्यास आता एक साधं उदाहरण घेतो मी की आपल्याला हे बघायचं होतं की पोलिओ आता या जगामध्ये आहे किंवा नाही आहे. आता पोलिओ जो आहे हा विषाणू आहे. हा विषाणू जो आहे तो आपल्या आतड्यांमध्ये राहतो, इंटेस्टाईनमध्ये राहतो. मग ऑब्व्हियसली तो बाहेर पडणार आहे आपल्या विष्टे थ्रू, जो निघून जाईल आपल्या ड्रेनेजेसमधनं. तर जर का ड्रेनेजेसमध्ये आपल्याला दिसलं की हा पोलिओचा विषाणू अजून आहे तर मग त्या एरियामधनं पोलिओचं काही इरॅडिकेशन झालेलं नाही. जर का तो तिथे दिसला, आता आजकाल जर का आपण बघितलं तर काय दिसलं पाहिजे, तर वॅक्सिनचा जो स्ट्रेन आहे तो दिसला पाहिजे. कारण की ओरल पोलिओ वॅक्सिन घेतल्यावरती त्या वॅक्सिन मधला जो आहे तो आपल्याला दिसला पाहिजे. आता त्याचं जे जिनोम सिक्वेन्स आहे त्याच्यावरनं तो वॅक्सिन स्ट्रेन आहे का वाईल्ड पोलिओ व्हायरस हे आपल्याला ओळखता येऊ शकेल. म्हणजे एखाद्या ठिकाणी पोलिओ आहे की नाही का नव्याने आलेला आहे बुवा, हे सगळं आपल्याला जिनोम सिक्वेन्सिंग कळायचं. मग हाच जो जिनोम सिक्वेन्सिंग आहे तो आपण कोविडमध्ये सुद्धा वापरला आणि तो अतिशय मोठ्या प्रमाणात वापरला गेला. आणि नंतर आपल्या लक्षात आलं की जिनोम सिक्वेन्सिंग हे त्याचं कॉर्नर स्टोन आहे. म्हणजे जेवढे आपला हा पॅन्डेमिक जसा वेगवेगळ्या सर्जेसमधनं किंवा जसं त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ केसेस वाढत गेले, हे दरवेळी आपण जेव्हा आता मागे वळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात आलेलं आहे की प्रत्येक वेळी एक जी सर्ज झालेली आहे पॅन्डेमिकमध्ये, म्हणजे नंबर ऑफ केसेस एकदम जे वाढले, तर ती सर्ज जी आहे ती प्रत्येक वेळी एका नवीन व्हेरियंटनीच केलेली आहे. म्हणजे पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट जे आपण म्हणतो, तर ते वेगवेगळ्या व्हेरिएशन्समुळे आले. वेगळे. आणि त्याला मग WHO त्याला व्हेरियंट असं नाव देतं. मग WHOने काही काही नावं तुम्हाला तर आठवत असेल ते दिलेले आहेत की अल्फा होता, एक बीटा होता, मग भारतामध्ये कप्पा, डेल्टा असं येत गेला आणि मग शेवटी एक ओमिक्रॉन नावाचा आला. आणि मग आता WHOने थांबून दिलंय. WHOने सांगितलं की त्या ओमिक्रॉन हा शेवटचा, पण मग त्याच्यामध्ये बरेच व्हेरिएशन्स होत गेले आणि दरवेळी जेव्हा व्हेरिएशन झालं तेव्हा एक नवीन लाट आलेली आहे. तर त्यामुळे जनुकीय क्रमनिर्धारण जे आहे ते तुम्हाला कोणची लाट येणार आहे का हे सांगण्यामध्ये अतिशय उपयुक्त आहे. किंवा कोणची नवीन लाट आली आहे तर ती कोणत्या नवीन व्हेरियंटनी आलेली आहे का हे सांगण्याकरताही आपल्याला खूप उपयुक्त राहिलेली आहे. आणि ही जी लाट येणार किंवा त्याचा जो अभ्यास आहे तो मला वाटतं आपल्याकडे केला गेला. हो, तो BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलची जी आमची जिनोम सिक्वेन्सिंग लॅब आहे, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जिनोमिक्स असं त्याचं नाव आहे, तर त्या लॅबमध्ये हे बहुतांशी बरेचसे व्हेरियंट्स पहिल्यांदा जे ओळखले गेले ते याच लॅबमध्ये ओळखले गेलेले आहेत. अच्छा, पण मग त्याच्याबद्दल आम्हाला अजून थोडीशी माहिती सांगा सर, की कशा पद्धतीने ह्याची उत्क्रांती होत गेली आणि आपल्याकडे कसा तो व्हेरियंट शोधला गेला. सुरुवातीचा जो होता तो आपल्याला तर आता ती हिस्ट्री तर सगळ्यांनाच माहिती आहे की वुहान जे आहे चायनामध्ये तिथून त्याचं सुरुवात झाली. याला इंडेक्स व्हायरस असं म्हणतात. त्याला असं वुहान स्ट्रेन म्हणावं किंवा असं म्हणावं असं WHOचं मत असं की त्याला आपण इंडेक्स व्हायरस म्हणून म्हणूया. तर इथून सुरुवात झाली. आपल्याकडे सुद्धा सुरुवातीला वेव्ह झालं, लॉकडाऊन लागला, हे सगळं आपल्याला माहिती आहे. आणि मग काय झालं की 2-3 देशांमध्ये म्हणजे जसं की आफ्रिका आहे किंवा UK पर्टिक्युलरली, मग ब्राझील, या ठिकाणी काय व्हायला लागलं की सगळ्याच कोविडचे केसेसचा नंबर खाली गेला होता.
मात्र तो पुन्हा वाढायला लागला. आणि मग तो का वाढतोय हे जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की एक नवीन व्हेरियंट तिकडे जन्माला आलेला आहे. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर, आपण जनुकीय क्रांतीबद्दल बोलतोय, तर तुम्ही सांगत होतात की कोविडच्या जशा लाटा येत गेल्या तसं आपला जो संशोधनाचा भाग आहे तो पण डेव्हलप होत गेला, तर त्याबद्दल आम्हाला सांगा अजून. येस, आपण आताच बोललो की सुरुवातीला तो इंडेक्स व्हायरस, मग त्यांनी तर आपल्याला बरंच डेथ्स कॉज केले, लॉकडाऊन पण आला, त्यानंतर हळूहळू नंबर ऑफ केसेस कमी होत गेले. आणि मग मी म्हटलो की इंग्लंडमध्ये आणि बाकीच्या ठिकाणी जेव्हा त्याची वाढ व्हायला लागली तेव्हा UK मध्ये त्यांना दिसलं की एक नवीन व्हेरियंट आलेला आहे, वेगळा आहे. त्यात काय व्हेरियंट म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये काही काही म्युटेशन्स झालेले आहेत. आणि या म्युटेशन्सचं महत्त्व हे असं असतं की वेदर हे म्युटेशन्स काय करतायत, काय म्हणजे हे म्युटेशन्स का होतात. तर म्युटेशन्स यासाठी होतात की आपल्याला तिकडे थोडंसं माणसाची इम्युनिटी समजून घ्यावी लागेल. तर इम्युनिटी म्हणजे आपण म्हणतो ना आपल्याला वॅक्सिन दिल्यावरती रोग प्रतिकार शक्ती म्हणजे काय मग ऍक्च्युली. तर आपल्या शरीरामध्ये 2 प्रकारचे पेशी असतात. एक असते जी अँटीबॉडीज तयार करते आणि दुसरी असते ज्याला सेल्युलर इम्युनिटी जी देते ती आपण म्हणतो. तर कोणत्याही व्हायरस इन्फेक्शनमध्ये सेल्युलर इम्युनिटी ही खूप महत्त्वाची असते. पण अँटीबॉडीज मिडिएटेड इम्युनिटी जी आहे ती सुद्धा महत्त्वाची यासाठी असते की तिथून मग विषाणू जो आहे तो इतर ऑर्गन्समध्ये स्प्रेड होत नाही किंवा तो म्हणजे लंग्सपर्यंत पोहोचणार नाही किंवा अजून ठिकाणी जाणार नाही. तर त्याकरता अँटीबॉडीज तुम्हाला महत्त्वाचे असतात. आणि एखाद्याला रोग होणार नाही होणार हे अँटीबॉडीजचे लेवल जर का खूप वर असतील, उंच असतील, हाय असतील, तर तुम्हाला त्याचं इन्फेक्शन होत नाही. म्हणजे एखाद्या व्यक्तीला आता कोविडचं इन्फेक्शन झालेलं आहे आणि तो त्यातनं बरा झाला आहे, तर त्यावेळी त्याचे अँटीबॉडीज लेवल सुरुवातीला खूप हाय आहे. म्हणजे पुन्हा एकदा जर का तोच व्हायरस त्याच्या शरीरात गेला तर त्याला काही इन्फेक्शन होणार नाही. बरोबर आहे. मग आता तो जर का व्हायरस पूर्ण एरियामध्ये आहे आणि त्यांनी बहुतांशी लोकांना जर का इन्फेक्शन करून टाकलंय, तर त्याला नवीन व्यक्तीला इन्फेक्ट करताच येणार नाही, कारण की प्रत्येक जणाला इन्फेक्शन होऊन गेला होता, तो इम्यून झालेला आहे. म्हणजे मग या व्हायरसेसचा तिकडेच अंत होऊन जाणार. पण मग इकडे कसं होतं की त्यालाही जगायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये जे म्युटेशन्स, उपयुक्त म्युटेशन झालेले ते सर्वाइव्ह होतात. तर त्यातले सगळ्यात महत्त्वाचे म्युटेशन्स कोणते की जे त्याला जी तयार झालेली अँटीबॉडी आहे एखाद्या व्यक्तीत त्याचा मुकाबला करणं किंवा त्याला अवॉइड करणं, त्याला इव्हेड करणं. तर इम्युन इव्हेजन हे जी म्युटेशन देईल ती त्याच्याकरता कामाची असते. आणि हे म्युटेशन जनरली त्याच्या सरफेसवरती झालेलं असतं, कारण की अँटीबॉडीज हे सरफेसवरती ऍक्ट करत असतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे म्युटेशन्स होणार की जे इम्युन एस्केप म्युटेशन्स आहेत, त्यावेळी जर का त्यांचा एक कॉन्स्टिलेशन म्हणतो, असे बरेचसे म्युटेशन्स त्याच्यामध्ये झाले जे इम्युन एस्केप करतायत आणि आधीच्या अँटीबॉडीजला बिलकुल दाद देत नाहीयेत, तेव्हा तो एक आपण नवीन व्हेरियंट झालेला आहे असं म्हणतो. आणि जर का तो सक्सेसफुल असेल तर तो ज्यांना आधी इन्फेक्शन झालेलं होतं त्यांनाही इन्फेक्ट करू शकेल, ज्यांना झालं नव्हतं त्यांनाही इन्फेक्ट करू शकेल. आणि त्याच्या स्पीड ऑफ स्प्रेड ही हळूहळू जी आहे कोविडमध्ये SARS-CoV-2 ची वाढतच गेलेली आहे. म्हणजे ती एकदम मिझल्सच्या बरोबरीने आलेली आहे. म्हणजे ती अतिशय हाय त्याचं इन्फेक्टिव्हिटी रेट असतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती किती लोकांना इन्फेक्ट करू शकेल, किती वेगात करू शकेल, हे वाढत गेलं. त्यामुळे प्रत्येक वेळी जेव्हा नवीन व्हेरियंट आला तेव्हा एक नवीन वेव्ह जसं मी म्हटलो तशी येत गेली. तर मग हे सुरुवातीला अशी इंग्लंडमध्ये आपल्याला दिसलं आणि मग अर्थात तो व्हेरियंट आपल्याकडे तर येणार नाही ना, मग आपल्याकडे तर तो प्रॉब्लेम येणार नाही ना, हा एक प्रश्न आपल्याला पडलेलाच होता. तर त्यावेळीच सांगतो की आम्ही त्यावेळी RT-PCR टेस्ट हे आपण करायचो, सगळ्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये आम्ही करायचो, इवन हेल्थ सर्व्हिसेस पण करायचं. तर आपला एक असा पूर्ण ग्रुप होता ज्याचं दर आठवड्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग व्हायचं. आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही किती टेस्ट केले, तुमच्याकडे नंबर ऑफ केसेस वाढलेले आहेत का, तुमची पॉझिटिव्हिटी रेट काय येत आहे, याच्या सगळ्याचं डिस्कशन होत असायचं. तर आता हे नवीन व्हेरियंट्स आलेले होते त्यामुळे त्याच्याबद्दल डिस्कशन्स
हे सुरूच झाले होते की बाबा आता हा भारतामध्ये येणार का, भारतात आल्यावरती आपल्याकडे नंबर ऑफ केसेस वाढणार का, हा प्रश्न चालू होता. आणि नेमकं त्यावेळी कसं आहे की मला जे आठवतंय ते जानेवारी 2021 असावं त्यावेळी जे हे सुरू होतं. आणि आमच्याकडे आम्ही सिक्वेन्सर घ्यायचं ठरवलेलं होतं आणि 31 जानेवारीच्या सुमारास आमच्याकडे सिक्वेन्सर आला होता. अर्थात तो एक छोटा सिक्वेन्सर होता, त्याला मिनायनाचं नाव आहे, छोटा सिक्वेन्सर असतो. एका वेळी 12-24 असं सिक्वेन्सिंग त्यात करता येतं. तर मग त्या VC मध्ये आपण सांगितलं की BJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये आमच्या लॅबमध्ये सिक्वेन्सर आलेला आहे. आणि नेमकं त्यावेळी हे UK व्हेरियंट आणि हे सगळं चाललं होतं. आणि त्या एका मीटिंगमध्ये मला वाटतं पहिला का दुसरा आठवडा होता फेब्रुवारीचा, जेव्हा ही मीटिंगमध्ये आमचे अमरावतीचे जे नोडल ऑफिसर आहेत त्यांनी सांगितलं की आम्हाला थोडं वेगळं पिक्चर दिसतंय अमरावतीमध्ये, की आधीच्या काळामध्ये एखाद्याला इन्फेक्ट झालं त्याची सगळी फॅमिली इन्फेक्ट नाही व्हायची, पण यावेळी सर्व फॅमिलीच्या फॅमिली इन्फेक्ट होत आहेत. तर काहीतरी वेगळं आहे असं आम्हाला वाटतं. मग त्या मीटिंगमध्ये मला आमच्या डायरेक्टर साहेबांनी विचारलं की तुम्ही आता हे सिक्वेन्सर आलाय तुमचा, तर तुम्ही सिक्वेन्सिंग करू शकाल का? तर मी त्यांना म्हटलं हो करू शकेल, पण काही फार लार्ज नंबरमध्ये नाही करू शकणार आम्ही, एक स्मॉल नंबरमध्ये 12-24 असं काही करू शकू. मग त्यावेळी तेव्हा ठरलं की अमरावतीमध्ये नंबर्स वाढलेले आहेत, यवतमाळमध्ये नंबर्स वाढलेले आहेत, साताऱ्यामध्ये नंबर्स वाढले, तर प्रत्येक ठिकाणीहून आपण 4-4 व्यक्तींचं सॅम्पल घेऊया आणि याचं सिक्वेन्सिंग करूया. तर मग ते समजा दुसऱ्या आठवड्यामध्ये आलं, दर आठवड्याला आमचं VC असणारच आहे. तर आम्ही 2 आठवड्यामध्ये हा सिक्वेन्सिंगचा प्रकार संपवला. आणि मला वाटतं 18 तारखेला काही फेब्रुवारीची ते काय असेल, म्हणजे आता तो नीट थोडा येत नाही आहे त्याच्यामध्ये, पण तेव्हा असं झालं की त्या VC मध्ये मग आम्ही सांगितलं की आम्हाला असं असं दिसलेलं आहे आणि आम्हाला नवीन म्युटेशन्स दिसून आलेले आहेत. त्यातलं एक खूप मला अजूनही आठवतो, तो E484Q नावाचा होता. तर म्हटलं हा एक म्युटेशन वेगळा आहे आणि हा अमरावतीमध्ये आम्हाला दिसतोय. तर म्हटलं मला जे नोडल ऑफिसर्स आहेत त्यांना थोडे प्रश्न विचारायचे आहेत सर, तर ते विचारू का? ते म्हणे हो विचारा. तर मी त्यांना विचारलं की हे 4च्या 4, कारण की आम्हाला 4च्या याच्यामध्ये ते कॉमन म्युटेशन दिसत होते, सेम व्हेरियंट म्हणजे सेम म्युटेशन असलेलंच व्हायरस दिसत होता. म्हणून मग असा प्रश्न विचारला आपण की हे सर्व 4च्या 4 लोक त्या फॅमिली मेंबर्स आहेत का? कारण की फॅमिली मेंबर असेल तर हे ऑब्व्हियसली असं होऊ शकतं. मग तेव्हा ते म्हटले की नाही म्हणे, हे 4 वेगवेगळ्या कोपऱ्यात नाही आहेत आपल्या अमरावतीच्या, आणि हे 4ही पेशंट ऍडमिटेड आहेत. म्हणजे एक तर झालं की हा डिझीज कॉज करतोय, ज्यांनी ऍडमिशनची गरज आहे, नंबर 1. आणि नंबर 2, जर का तो 4 वेगळ्या वेगळ्या एरियाज मधनं आलेला आहे तर मग हा नक्कीच त्याचा स्प्रेड खूप झालेला आहे. आणि जर का तो स्प्रेड स्वतःला करू शकतो आहे तर नक्कीच हा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि मग लगेच शासनाने काळजी घेतली, त्याचं केअर घेतली पुढे. आणि मग हा जेव्हा नंतर, कारण की त्यावेळी हे असं त्याचा व्हेरियंट नेमिंग वगैरे आपण करत नसायचो, आपण व्हेरिएशन म्हणजे आपल्या याच्यामध्ये म्युटेशन झालेलं आहे एवढं आपण सांगू शकत होतो. पण मग एक इंटरनॅशनल संस्था जी आहे पॅंगो नावाची, त्याने मग त्याला एक नवीन नाव त्यांनी दिलं त्याला. आणि मग WHO पण त्याचं महत्त्व जाणलं आणि मग त्याला नेमिंग WHO सुरू करून टाकलं होतं. अल्फा, बीटा, गॅमा असे त्यावेळी नावं होते. तर मग हा जो व्हेरियंट आपण नंतर त्याला आयडेंटिफाय झाला तेव्हा त्याचं नाव कप्पा असं देण्यात आलं होतं. तर हा कप्पाचे म्युटेशन्स पूर्ण जगामध्ये पहिल्यांदा आपल्या लॅबमध्ये आपण पकडले होते. आणि मग हा कप्पा जो आहे तो पुढे अजून म्युटेट झाला आणि तो डेल्टा या नावाने मानला गेला. आणि सेकंड वेव्ह जी आहे ही डेल्टामुळे आपल्याकडे झाली होती. म्हणजे तो एवढा त्रासदायक होता किंवा प्राणघातक होता का? तोचा स्प्रेड खूप झाला आणि तो इम्युन एव्हेसिव्ह होता ना, म्हणजे आधीच्या आपल्याला इन्फेक्शन आधी झालेला असो अथवा नसो तरी तो इन्फेक्शन आपल्याला करणारच होता. अर्थात ज्यांना आधी इन्फेक्शन झालं होतं त्यांना त्याची सिव्हिरिटी ॲज कम्पेअर्ड टू न्यू इन्फेक्शन ही कमी होती. आणि त्याच काळामध्ये काय झालं की भारताने एक खूप मोठं काम केलं होतं. ते म्हणजे आपण वॅक्सिन जे आहे ते भारतामध्ये तयार केलं होतं आणि तेव्हा वॅक्सिनेशन आपण सुरू करून टाकलं होतं. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. घेऊया छोटीशी विश्रांती.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. वॅक्सिनेशनसाठी जनुकीय ही जी क्रांती झालेली आहे किंवा जिनोम सिक्वेन्सिंगची आपल्याला जी लॅब मिळाली आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे संशोधन करता आलं त्याचा कसा फायदा झाला? जेव्हा हा आपण विषाणू जो आहे तो ओळखला तेव्हा त्याचा जो जनुकीय क्रम आहे तो काढणं अत्यंत महत्त्वाचं होतं. दोन कारणाकरता. एक कारण असं होतं की आपल्याला डायग्नोस्टिक्स तयार करायचे होते. म्हणजे टेस्टिंग करून हा एखाद्या व्यक्तीला हा रोग आहे की नाही हे ओळखणं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं होतं. हे यासाठी महत्त्वाचं होतं कारण की ती पहिली स्टेप होती की वन्स यू हॅव द इन्फेक्शन यू नीड सम गुड डायग्नोस्टिक्स टू डायग्नोस इट. तर त्याकरता एक RT-PCR नावाची टेस्ट जी आहे ती बेस्ट टेस्ट WHO तीच रिकमेंड केली होती. तर ही टेस्ट आपल्याला जेव्हा तयार करायची असते, मॅन्युफॅक्चर करायची असते, तेव्हा आपल्याला हा जिनोम सिक्वेन्स माहिती पाहिजे. त्याच्याशिवाय तुम्ही ही टेस्टच डिवाइस करू शकत नाही. म्हणजे एवढं महत्व आहे जिनोम सिक्वेन्सिंगचं. तर जेवढ्या PCR टेस्ट एस्टॅब्लिश झाल्या ह्या जेव्हा आपल्याला या पूर्ण SARS-CoV-2 व्हायरसचं जिनोम सिक्वेन्स माहिती झाला तेव्हाच हे आपल्याला करता आलं. म्हणजे इट वॉज द फर्स्ट स्टेप टू प्रिव्हेंट ऑर टू कंट्रोल द पॅन्डेमिक. हे झालं एक. दुसरं आहे की आपल्याला वॅक्सिन्स तयार करायचे होते. मग वॅक्सिन्स करता कोणचे प्रोटीन्स महत्वाचे आहेत हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल किंवा कोणचं म्हणजे कोणचे कशाच्या विरुद्ध अँटीबॉडीज तयार झाल्यावरती त्या अँटीबॉडीज प्रोटेक्टिव्ह असतील हे जाणून घेण्याकरता सुद्धा आपल्याला तो क्रम महत्वाचा होता. आणि त्यामुळे या दोन्ही ज्या महत्वाचे स्टेप्स होते जे पॅन्डेमिकला कर्टेल केलं, पॅन्डेमिकला स्टॉप केलं, पॅन्डेमिक जो आहे तो हळूहळू माइल्ड होत गेला, त्याकरता फर्स्ट होतं डायग्नोस्टिक्स ज्याच्यामध्ये RT-PCR टेस्ट ही या जिनोकीय क्रमनिर्धारणामुळेच झाली नंबर एक. आणि त्यामुळे आपल्याला मग पेशंटला आयडेंटिफाय करता आलं, त्याला आयसोलेट करता आलं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला त्यामुळे शक्य झाल्या. आणि दुसरं वॅक्सिन. आणि यात भारताचं तर तुम्हाला माहितीच आहे की भारताने इतकं सुंदर ह्याच्यात काम केलेलं आहे आणि सर्व बाकीच्या जगामधल्या कित्येक देशांना आपण फ्री ऑफ कॉस्ट देऊन मदत केलेली आहे. तर हे दोन्ही गोष्टी करता जिनोम सिक्वेन्सिंग मस्ट आहे, त्याशिवाय नाही होऊ शकत. मग वॅक्सिनचा कसा आपल्याकडे शोध लागला तेही आम्हाला थोडंसं सांगा. भारतामध्ये कसं आहे की दोन मेन कंपनीजनी हे केलेलं आहे, पण भारतातल्या कंपनीनी सुद्धा हे केलेलं आहे. तर दोन प्रकारचे वॅक्सिन होते. एक व्हायरल लायसेटवरती म्हणजे व्हायरस वापरून त्याचे तुकडे तुकडे करून ते करण्यात आलं होतं. आणि दुसरं जे आहे ते एका दुसऱ्या व्हायरसमध्ये त्याला ग्रो करून असं केलेलं होतं. तर हे दोन प्रकारचे झाले. आणि नंतर तिसरं भारतामध्ये अजून एक कंपनीनी जे आहे ते mRNA वॅक्सिन सुद्धा तयार केलं होतं. म्हणजे जेवढे प्रकारचे वॅक्सिन्स आहेत जगामध्ये ते सर्वच्या सर्व प्रकार हे भारतामध्ये आपण तयार करू शकतो, आपण केले. आणि हे टेक्नॉलॉजिकल पॉवर हाऊस त्यामुळे आपण आहोत वॅक्सिन्स तयार करण्यामध्ये. भारतामध्ये ओमिक्रॉनची लाट आली होती, म्हणजे ही तिसरी लाट होती. तर हा जो व्हेरियंट आहे, नवीन व्हेरियंट आहे ओमिक्रॉन नावाचा, तो भारतामध्ये दाखल झाला होता आणि तो अत्यंत वेगात स्प्रेड झाला होता. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एका महिन्यामध्ये डेल्टा हा पूर्णपणे त्यांनी साईडला केला आणि सर्वत्र फक्त ओमिक्रॉनच सापडत होता. म्हणजे मला आठवतंय की हे डिसेंबर असेल, म्हणजे मे बी 21-22 असेल, हा 22 डिसेंबर, ज्याच्यामध्ये म्हणजे डेल्टा पूर्णपणे व्हाईप आउट झाला आणि ओमिक्रॉनला इतका वेगात तो पसरला, थर्ड वेव्ह वाला तो होता. तर त्याच्यामध्ये एक जो ओमिक्रॉनचा प्रकार होता तो होता BA.2. त्याचं नाव हे पँगो नावाची जी नाम देणारी संस्था आहे, कारण की ओमिक्रॉन नंतर WHO नाव देणं बंदच केलं. त्यामुळे मग एकच संस्था उरली आणि एक दुसरी नेक्स्टक्लेड नावाची आहे, पण तिचं एवढं प्रचलित नव्हतं, पँगोचं प्रचलित होतं. तर त्यामुळे हा एक BA.2 या नावाचा एक व्हेरियंट होता ज्यांनी एक वेव्ह तयार केली. आणि मग हळूहळू असं दिसलं की दिल्लीमध्ये, केरळमध्ये पुन्हा एकदा एक वेव्ह आलेली आहे. आणि मग आम्ही सिक्वेन्सिंग करायचो, आमची लॅब आणि बाकीचे पण. एक INSACOG नावाची एक अशी लॅब्सचा एक समूह तयार झाला होता भारतामध्ये, जो भारत सरकारने तयार केला होता. INSACOG असं त्याचं नाव आहे. त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा एक पार्ट होतो.
तर आम्हाला असं दिसायला लागलं, कारण तिथे सुद्धा वीकली मीटिंग्स व्हायच्या. तर त्या वीकली, कारण की त्यावेळी VCs म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रचंड प्रमाणामध्ये व्हायच्या. तर या संस्थेच्या जेव्हा ही झाली मीटिंग, त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसत होतं की जवळपास भारतामध्ये सगळीकडनं फक्त BA.2च येत होता. बरोबर. आणि हा BA.2ची वेव्ह जी आहे ती पूर्णपणे आता ओसरायला लागलेली होती. आणि ती ओसरल्यावरती पुन्हा एक नवीन वेव्ह जी सुरू झाली, त्यावेळी सुद्धा BA.2 सापडायला लागला. बरं, हे सायन्सला धरून नव्हतं, कारण की एकदा एखादी वेव्हचा लय होतो आहे, तो का होतोय, तर बहुतांशी लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे आणि आता ते इम्यून झालेले आहेत. मग नंतर तोच व्हेरियंट काही पुन्हा एकदा वेव्ह करू शकत नाही. तर हा मुद्दा आपण एक GitHub नावाचं एक इंटरनेटवरती एक आहे, बायोइन्फॉर्मॅटिक्स एक वेबसाईट आहे, त्याच्यावरती डिस्कशन्स होत असतात. तर ह्या पँगोच्या डिस्कशनमध्ये आपण त्यांच्याशी डिस्कस करून त्यांना विचारलं की हे काही आपल्याला सायंटिफिक वाटत नाहीये की आत्ताच आमची BA.2ची वेव्ह होऊन गेली आणि पुन्हा एकदा जी वेव्ह आली आहे त्याच्यामध्ये BA.2 सापडतोय, तर हे काहीतरी गडबड आहे, कुछ तो गडबड आहे. तर मग ते कुछ तो गडबड आहे त्यांनी ते खूप सिरियसली घेतलं सगळ्यांनी. आणि भारतामधले जेवढे सिक्वेन्सेस, एक GZ नावाची एक हे असतं, वेबसाईट असतं, त्याच्यावरती टाकणं क्रमप्राप्त असतं आणि नेसेसेन्शियल असतं. गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की असं करा, म्हणजे सर्व जगामध्ये त्याचा एक अभ्यास होईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी अभ्यास जेव्हा केला तेव्हा त्यांनी सांगितलं की हो, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुमच्या इकडे नवीन व्हेरियंट्स तयार झालेले आहेत आणि त्याचं नामकरण जे झालं ते नंतर होतं BA.2.75, BA.2.74, BA.2.76 असे जे भारतामध्ये हे जे व्हेरियंट्स आहेत हे त्यामुळे मग लक्षात आले. तर आपल्या लॅबचा त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग होता की हे ओळखायचे. आणि मग आपल्याला जेव्हा आपण पुन्हा एकदा सिक्वेन्सिंग जे झालं होतं त्याचं पुन्हा एकदा बायोइन्फॉर्मॅटिक्स जेव्हा आपण करून बघितलं, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की ही नवीन वेव्ह जी आहे ती BA.2 नाही आहे, ही BA.2.75 आहे. तर ही एक खूप मोठी उपलब्धी आपल्या ससूनच्या लॅब्सची आहे की पूर्ण भारतामध्ये एक नवीन व्हेरियंट जो आहे हा आपलं वेव्ह करतो आहे याची माहिती आपली दिली. पण नुसतं इथेच अंत नाही केला आपण काय केलं की आपण एक मेडिकल कॉलेज आहोत, आपण एक हॉस्पिटल आहोत. तर आपलं काम काय फक्त व्हेरियंट कोणचा आहे हे आयडेंटिफाय करून देणं नाही आहे. तर इन्साकॉगनी आम्हाला तेच सांगितलं की सर तुम्ही बघा, म्हणजे आता तुम्हाला कसं काय करता येईल. तर आपण त्याचे क्लिनिकल स्टडीज सुद्धा करायला लागलो. ह्या गोष्टी आपल्या पुढे व्हायला लागल्या. असं म्हणजे नुसतं संशोधन करून थांबायचं नाही, तर त्याच्यावरचा उपाययोजना सुद्धा हो, की हा जो व्हेरियंट आहे हा जास्त डेथ्स करतोय का, मग हा डेंजरस आहे का, मग आपल्याला काय लॉकडाऊन तर लावावं लागणार नाही पुन्हा. ही सर्व माहिती आपल्याला पेशंटला ऍक्च्युअली काय होतं याच्यावरच निघू शकते. आणि वी आर ॲट एन ॲडव्हान्टेज बिकॉज वी आर ऑल्सो अ हॉस्पिटल अँड अ मेडिकल कॉलेज अँड वी आर ऑल्सो डुईंग सिक्वेन्सिंग. त्यामुळे आपण एक खूप चांगल्या अशा पोझिशनमध्ये होतो. त्यामुळे मग हे आपणच केलं पाहिजे. तर आपण त्यामुळे करून हे पूर्ण भारताच्या सगळ्या सायंटिफिक कम्युनिटीमध्ये, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, हे सगळे आपले रिपोर्ट्स जायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपण जवळपास 200च्या वर असे रिपोर्ट्स पाठवलेले आहेत आतापर्यंत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. डॉक्टर, आपण बऱ्याच उदाहरणासहित तुम्ही आम्हाला सांगितलेले आहे जनुकीय क्रांती आपल्याकडे कशी झाली आणि विशेषतः ससून रुग्णालय आणि BJ मेडिकल कॉलेज. पण तुम्हाला जो जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये एका GR बद्दल उल्लेख आहे. तर त्याच्याविषयी आम्हाला सांगा की नक्की तो काय आहे. तो एक आमच्या कॉलेजकरता एक खूप महत्त्वाचा असा एक लँडमार्क आहे. की असं जनरली होत नाही की एखाद्या GR मध्ये एखाद्या सायंटिफिक शोधाचं एक्झाम्पल दिलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये उल्लेख असा केला होता की आधी सुरुवातीला कमी आहे, नंबर्स ऑफ केसेस कमी होते, नंतर एकदम वाढायला लागले आणि ते जेव्हा वाढले तेव्हा BJ मेडिकल कॉलेजमध्ये काही म्युटेशन्स डिटेक्ट झाले होते. तर तोच म्युटेशन मी जे म्हटलं होतं E484Q वाला जो आहे, तर तो म्युटेशन तो होता जो कप्पामधला म्युटेशन आहे, त्याच्याबद्दल उल्लेख आहे. तर तो GR एक खूप महत्त्वाचा GR होता, ज्याच्यामध्ये आपण इन्साकॉगच्या बाहेर अजून एक महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला होता की आपण सुद्धा जिनोम सिक्वेन्सिंग महाराष्ट्र शासनाने करावं. तर हे आपण जे आहे म्हणजे महाराष्ट्र शासनाचं DMER म्हणजे डायरेक्टरेट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च,
आणि भारत सरकारचं एक अंडरटेकिंग CSIR IGIB या दोन, म्हणजे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार यांचं, महाराष्ट्र सरकारचं तर शासन स्वतः DMERच्या थ्रू, आणि केंद्र शासनाचं अंडरटेकिंग CSIR IGIB यांचं एक MOU झाला होता, ज्याच्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र स्टेटमध्ये सर्व जिल्हे, प्रत्येक ठिकाणी आम्ही एक नोडल ऑफिसर नेमला होता. BJ मेडिकल कॉलेज हे त्याचं कोऑर्डिनेशनचं सेंटर होतं, मेन सेंटर BJ मेडिकल कॉलेज होता. आणि मग प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक लॅब जी होती, जी RT-PCR टेस्टिंग करायची, ती लॅब हे नोडल तिकडचा ऑफिसर जो होता नोडल ऑफिसर झाला. मग प्रत्येक जिल्ह्यामधनं आम्ही 100 पेशंट्सचे नमुने गोळा करायचो आणि ते आपण दर महिन्याला टेस्ट करायचो. असा जवळपास वर्षभर हा आपण सॅम्पल टेस्टिंग त्याच्यामध्ये करत होतो. आणि मग कोणता नवीन व्हेरियंट आला की नाही हे आपण पाहत होतो. तर सुरुवातीच्या काळामध्ये डेल्टाची वेव्ह चालू होती, तर बहुतांशी जे आहे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला डेल्टाच व्हेरियंट आहे आपल्याला दिसायचा. पण मग ही जी चालू होती आमची सिक्वेन्सिंगची प्रक्रिया, त्याच्यामध्ये एकदा आम्हाला एक खूपच वेगळं असं म्युटेशन झालेलं दिसलं. आणि मग ते म्युटेशन असं होतं की आम्हाला पुन्हा एक ते आलं की आता कोणता नवीन असा डेंजरस म्युटंट तर येणार नाही ना, किती आणि त्रासदायक असणार आहे. तर त्याला नाव दिलं गेलं होतं AY.1. हा डेल्टाचा एक सबलिनिएज होता, म्हणजे डेल्टाच्या पुढचं होतं. एक ॲडिशनल म्युटेशन झाले की मग त्याला आपण वेगळं नाव द्यायचो. तर त्याला AY.1 असं नाव दिलं होतं. आणि पहिल्यांदा रत्नागिरी डिस्ट्रिक्टमध्ये तो सापडला होता. तर सगळे आमचं जो क्षेत्र आहे सगळं, त्याच्यामध्ये तो एक पॅनिक सेटिंग झाला की आता जर का नवीन पुन्हा व्हेरियंट आला तर तो पुन्हा एक मोठा वेव्ह करणार आणि पुन्हा आपल्याला सगळीच काळजी, कारण की आधीच ऑक्सिजनचं वगैरे ते आपल्याला माहिती आहे काय झालं होतं. त्यामुळे मग तर इथे मला ते महत्त्वाचं दाखवायचं आहे की जेव्हा सगळी व्यवस्था एकत्र येते तेव्हा किती फास्ट काम होऊ शकतं. तर ही जी माहिती आहे ती आमच्या सेक्रेटरी साहेबांना मी दिली होती की असं असं झालेलं आहे. त्यांनी मला लगेच सांगितलं की आपण कलेक्टर ऑफ रत्नागिरी आणि आजूबाजूच्या कलेक्टरांशी बोलूया. तर मी सुद्धा बोललो, आमचे सेक्रेटरी साहेब सुद्धा बोलले. आणि इमिजिएटली ते जे पेशंट्समध्ये AY.1 आला होता त्यांचे 50 कॉन्टॅक्ट्स, क्लोज कॉन्टॅक्ट्स, थोडेसे बाकीचे आलेले कॉन्टॅक्ट, जे कोणते कॉन्टॅक्ट्स आहेत, 50 स्पेसिमेन्स आपण 24 तासाच्या आत घेतले. इतकी स्पीड जी होती गव्हर्नमेंट सेटअपची, म्हणजे इतकं स्पीड त्याच्यामध्ये होती. सरकारने किती जीव लावून काम केलेलं आहे. आणि अगदी 24 तास मध्ये सगळंच ते आपल्याकडे सगळेच सॅम्पल झाले, लगेच एअरलिफ्ट झाले. आणि CSIR IGIB तिथे सुद्धा CSIR IGIB जी भारताची एवढी प्रीमियर इन्स्टिट्यूशन आहे, त्यांनी एक अशी पद्धत शोधून काढली होती जी 48 तासामध्ये सिक्वेन्सिंग कंप्लीट करायची. आणि ही नंतर जगभर वापरली गेली. म्हणजे हे क्रेडिटेबल हो, भारतामध्ये ही फास्ट टेक्निक जी आहे ती झाली होती. तर हीच टेक्निक वापरली त्यांनी आणि 48 तासामध्ये आपल्याला रिपोर्ट आला. म्हणजे तुम्ही तसं बघितलं तर 72 आवर्समध्ये हा जो आहे इश्यू हा कम्प्लिटली सॉर्ट आउट झाला. आणि मग आपल्याला त्यात दिसलं काय, तर बहुतांशी लोकांमध्ये डेल्टाच होता. हा AY.1 काही एवढ्या रॅपिडली स्प्रेड होत नव्हता. तर मग काय सिद्ध झालं की नवीन काही आपल्याला आता स्टेप्स घ्यायची गरज नाहीये. आधी जे स्टेप्स घेत होतो ते स्टेप्स जरी घेतलं तरी आपल्याला योग्य होईल. तर हा एक खूप आम्हाला त्यावेळी जे आहे ते डिसिजन, दिस इज डिसिजन मेकिंग, की तुम्हाला लॉकडाऊन लावायचंय नाही लावायचंय, हे तुम्हाला एखाद्या किती फास्ट स्प्रेड होतोय, मग त्याच्यामध्ये पेशंटला काही डेथ वगैरे होतीये का, याच्यावरून आपण ते बघितलं. तर दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. अजून एक सांगतो. त्यावेळी कसं झालं होतं की आपल्याला असं वाटत होतं की आता जी थर्ड वेव्ह वगैरे येईल, म्हणजे डेल्टा नंतर जी वेव्ह येईल त्याच्यामध्ये लहान मुलं अफेक्ट होतील. आणि आपण त्याची पूर्ण तयारी करून ठेवत होतो की PICUs म्हणतो आपण, ते पीडियाट्रिक्स ICU, NICUs वगैरे सगळे तयार करून ठेवायचे, असं आपली प्रक्रिया चालू होती. आणि नेमकं त्याच वेळी काय झालं की छत्रपती संभाजीनगर, त्यावेळी औरंगाबाद, त्याच्यामध्ये एकदम असं दिसलं की तिकडच्या लॅबमध्ये, आपली ह्याची लॅब RT-PCR लॅबमध्ये 50 बालकांना कोविड झालाय. आता ऑब्व्हियसली आपण शंका घेत होतो की लहान मुलांमध्ये होणार आणि इथे लहान मुलांमध्ये दिसतंय, तर मग आता हे काय. तर लगेच आपल्याला चीफ मिनिस्टर साहेबांचे जे ॲडवायझर आहेत त्यांचा फोन वगैरे आला. ते म्हणे की हे बघता येईल का, आपल्याला काय करता येईल का. तर आपण लगेच तीच प्रक्रिया पार पाडली. त्याच्यामध्ये आपण असं केलं की
लगेच 24 तासामध्ये आपल्याकडे त्यावेळी तर सॅम्पल्स होतेच सुद्धा, कारण की तेच RT-PCR त्याच्यामध्येच पॉझिटिव्ह आलेलं होतं. त्यामुळे की आपल्याला वेगळं अजून कलेक्शन करायची गरज नव्हती कॉन्टॅक्टची, आधीच्या एक्झाम्पलमध्ये जसं आहे तसं. तर ते सॅम्पल लगेच आपण पुन्हा एअरलिफ्ट केले आणि त्याचं टेस्टिंग करण्यात आलं आणि टेस्टिंगमध्ये पुन्हा तेच आलं आपलं की डेल्टाच आहे आणि काही नवीन एखादा व्हेरियंट काही नाही आहे. तर मग तेव्हा असं झालं की बाबा कोणताही नवीन व्हेरियंट नाही आहे आणि त्यामुळे काही फार आपल्याला करायची गरज नाही. आणि मग नंतर हळूहळू जेव्हा आपण टेस्टिंग करत राहिलो तेव्हा आपल्या लक्षात आलं की लहान मुलांमध्ये काही असं काही फार इन्क्रीज झालेलं नाही आहे. लहान मुलांमध्ये इन्फेक्शन होत होतं, मात्र डेथ रेट किंवा असं काय ते लहान मुलांमध्ये तेवढं हार्मफुल नव्हतं ते, आपल्याला काही तसं दिसून आलं नाही. आणि मुख्य काळजीचा भाग होता कारण एका विशिष्ट वयापर्यंतच ते वॅक्सिनेशन त्याच्या पुढेच दिलं जात होतं, लहान मुलांना दिलं नव्हतं वॅक्सिनेशन. त्यामुळे थोडीशी भीती होती. ती भीती जी आहे ती एक जिनोम सिक्वेन्सिंग, एक रॅपिड जिनोम सिक्वेन्सिंगनी आपल्याला दूर करता येऊ शकत होती. डॉक्टर, आपल्या या लॅबचं अजून काही वैशिष्ट्य आहे का, त्याबद्दल आम्हाला अजून सांगा की ज्याच्यामुळे तुम्ही एवढ्या तत्परतेनं काम करू शकलात आणि आपली लॅबही एवढी नावाजली गेलेली आहे. हो, त्याच्यामध्ये आता तेच करत होतो विचार. तेव्हा मी दोन्ही जे एक्झाम्पल्स दिले त्यावेळी ते CSIR IGIB ह्याचा आमचा MOU अस्तित्वात होता. म्हणजे सिक्वेन्सिंग त्यावेळी जे आहे ते आम्ही करत होतो सिक्वेन्सिंग, आमच्या इकडे नॅनोपोर सिक्वेन्सिंग चालू होतं. मात्र मोर सिक्वेन्सिंग जे होतं आपण त्या MOU थ्रू करून हे दोन जे एक्झाम्पल्स मी दिले त्याशी रिलेटेड होते. तिसरं एक्झाम्पल जे देतो ते जे ॲक्च्युअल आमच्या लॅबमधले सिक्वेन्सिंगचं आहे. आपल्या इकडे जेव्हा तो ओमिक्रॉन आला, काही लोक ओमायक्रॉन म्हणतात, काही ओमिक्रॉन म्हणतात, हा जेव्हा भारतात पहिल्यांदा आला तेव्हा आम्ही NIVच्या आम्ही दोघांनी एकत्रित मिळून हा पहिल्यांदा पकडला होता. मुंबईचे सॅम्पल्स आमच्याकडे आले होते आणि आम्ही तो टेस्ट केला होता. त्यामुळे ओमिक्रॉनच्या पासून आमचं सिक्वेन्सिंग हे चालूच होतं आणि इन्साकॉकचा भाग असल्यामुळे इन्साकॉक करताही आम्ही सिक्वेन्सिंग करतच होतो. तर हे चालू असताना एक खूप इंटरेस्टिंग आहे, जे फार महत्त्वाचं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक म्हटलं होतं की हे AY.1 बद्दल आता बोललो होतो. तर एक AY.4 सुद्धा भारतामध्ये वाढला होता. ते तेव्हा सुद्धा आम्ही सांगितलं होतं की हे AY.4 वाढतो आहे. तेव्हा मग आम्हाला पुन्हा यांनी सांगितलं होतं इन्साकॉगने की तुम्ही त्याचं एक क्लिनिकल स्टडी करा आणि आम्हाला सांगा. मग तो क्लिनिकल स्टडी करून त्यांना सांगितलं. मग इन्साकॉग बुलेटिनमध्ये ते आलं की AY.4 काही जास्त घातक नाहीये, एवढा स्ट्रेस घ्यायची आपल्याला आवश्यकता नाहीये. तर मग आपल्याला कसं झालं की हा आयडेंटिफाय करायचा आहे. तर नेमकं आमची रन त्यावेळी होती चालू आणि मग आपण ते लेटेस्ट त्यांच्याशी बोललो सगळ्यांशी. त्यांना म्हटलं की तुम्ही बायोइन्फॉर्मॅटिक्सचं जे आम्हाला मदत करा याच्यामध्ये की त्याचे जे पाईपलाईनमध्ये त्याचा अंतर्भाव तुम्ही करा. तर ते त्यांचं झालं की तो अंतर्भाव करायला आम्हाला वेळ लागणार आहे सर, ते तुम्हाला मॅन्युअलीच करावं लागेल. तर मग मॅन्युअलीच आम्ही केलं. मॅन्युअली कसं करता येईल, तर त्याचे जे म्युटेशन्स आहेत ते तुम्हाला फिजिकली आयडेंटिफाय करायचे की बा तो म्युटेशन त्या स्ट्रेनमध्ये आहे की नाही. तर तो प्रकार आम्ही केला. आमच्या असं लक्षात आलं की काय 32 असे 40पर्यंत आम्ही केले होते, त्यातले 26 जे आहेत ते XBBs होते. मग आमच्या लक्षात आलं की नाही, आता जर का तुम्ही करायला गेलात तर हा खूपच फास्ट वाढतोय. मग मला पूर्णपणे आठवत आहे की फ्रायडेला काहीतरी आम्ही असं आयडेंटिफाय केलं होतं. आणि मग आमची सगळी जी BJ मधली आणि ससूनमधली आमची जी टीम आहे, मायक्रोबायोलॉजिस्टची जी टीम आहे, तर सॅटर्डे आणि संडे या 2 दिवसामध्ये आम्ही त्याचा क्लिनिकल स्टडी केला. क्लिनिकल स्टडी इन द सेन्स कसा असतो की हे सगळे जे पेशंट्स आहेत त्यांचे आपल्याला फोन नंबर्स असतात, सगळे असतात. तर मग आपण त्यांना ॲक्च्युअली फोनवरनं बोलून एक आमचे सेट ऑफ क्वेश्चन्स असतात जे WHOने सांगितलं की हे सेट ऑफ क्वेश्चन्स असतात जे तुम्ही विचारायचे. मग ते आपण परवानगी घेऊन त्यांची कन्सेंट किंवा तुम्ही द्यायला तयार आहात ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आपल्या देशाकरता महत्त्वाचं आहे आणि हे स्टडी जो आहे तो आम्ही BJ मध्ये करतो आहोत, रिलायबल आहोत, फेक कॉल काही नाही आहेत, स्पॅम्स नाही आहेत, तर तुम्ही याचं प्लीज उत्तर द्या. तर मग लोक तयार व्हायचे, भारतामधले लोक अगदी लगेच. की मग आम्ही त्यांना विचारायचो तुमचे सिम्पटम्स काय आहेत, काय की पर्टिक्युलरली वेदर इट्स सिरियस ऑर नॉट, वेदर त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं का नाही करावं लागलं, किंवा मग एखाद्याचं डेथ झाली आहे का, म्हणजे मग फोन दुसरा कोणी उचलेल आणि सांगेल की इज नो मोर वगैरे असं. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांचा क्लिनिकल स्टडी केला. पण प्रेक्षक हो, वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगत होतात की या क्षेत्रामध्ये तुम्ही कशा पद्धतीने टेस्ट केल्या
आणि वेगवेगळ्या वेव्हजमध्ये कसं तुम्ही सॅम्पल्स घेऊन लोकांना पटकन रिझल्ट्स देणं जे गरजेचं असतं ते केलं, त्याच्याविषयी आम्हाला अजून सांगा. आमची बीजे मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये आमची खूप अद्यावत अशी RT-PCR लॅब आहे. बरं. तर त्या RT-PCR लॅबमध्ये आम्ही एक नवीन पद्धती चालू केली होती, जी नंतर एम्स दिल्ली वगैरे वगैरेंनी तेव्हा ज्या इन्स्पेक्शनला आले होते तेव्हा ती त्यांनी पिकअप केली आणि त्यांच्याकडे पण वापरली. बरोबर. तर ती कशी होती की आम्हाला कसं व्हायचं की आता पेशंट जेव्हा तुमच्या ससूनमध्ये यायचा तेव्हा वी वर नॉट नोईंग वेदर त्यांना कोविड आहे किंवा नाही. आणि आमचं जवळपास एकच असं हॉस्पिटल होतं, म्हणजे खूप कमी एक्झाम्पल्स आहेत की जिथे कोविड ॲज वेल एज नॉन कोविड या दोन्हीचं ट्रीटमेंट चालू होतं. म्हणजे इट वॉज नॉट अ टोटल कोविड हॉस्पिटल. वी हॅड अ कोविड हॉस्पिटल, वी ऑल्सो हॅड अ रुटीन हॉस्पिटल. आता इथे कसं अवघड होतं की तुमचा जर का कोविडचा पेशंट हा कोविड असताना जर का तो जनरल आपल्या नेहमीच्या हॉस्पिटलमध्ये गेला तर तिकडच्या सगळ्यांना कोविड होणार. आणि जर का तो कोविडचा नाही आहे आणि त्याला जर का तुम्ही कोविडच्या हॉस्पिटलमध्ये नेलं तर नसलेल्याला आता कोविड होणार. मग हा एक खूप महत्वाचा प्रश्न आम्हाला सोडवायचा होता. आणि हा सोडवण्याकरता RT-PCR टेस्ट ज्याचं टर्न राऊंड टाइम आम्ही खूप कमी केला होता. म्हणजे अमेरिकेसारख्या देशामध्ये 7 दिवस होता तो आम्ही 4 तासावर आणला होता भारतामध्ये. तर तरी तो 4 तास हे खूप डिले झालं. तर मग कसं करावं, तर मग आम्ही अजून एक कोविड लॅब स्थापली आणि ती स्थापली ॲक्च्युअल कॅज्युलिटीमध्येच. सर्व त्याचे म्हणजे त्याची केअर घेऊन किंवा इकडनं इन्फेक्शन स्प्रेड सगळे नॉर्म्स घेऊन आम्ही तिकडे ती चालू केली. तर तिथे आम्ही पॉलिसी काय अडॉप्ट केली होती की पेशंट आल्या आल्या आम्ही अँटीजन टेस्ट करून टाकू. अँटीजन टेस्टचे रिझल्ट 5 मिनिटात मिळतात. पॉझिटिव्ह असेल तर 5 मिनिटामध्ये यू कॅन डिसाइड वेदर पेशंट हॅज टू गो इन कोविड हॉस्पिटल ऑर नॉन कोविड साईड. राईट, हे एक झालं. आणि जर का तो निगेटिव्ह आला तर आम्ही एक दुसरी टेस्ट सेट केली होती जिचं नाव होतं एक CB-NAT टेस्ट. ही RT-PCR टेस्टच होती, मात्र हिचा रिझल्ट 50 मिनिटात यायचा. तर मग आम्ही हे टेस्ट करून 50 मिनिटामध्ये आम्हाला रिपोर्ट यायचा. पॉझिटिव्ह आला पुन्हा कोविड हॉस्पिटलमध्ये जाणार, निगेटिव्ह आला तर साध्या हॉस्पिटलमध्ये जाणार आणि तेच आमच्या ससूनमध्ये जाणार. तर असे आम्ही ते एस्टॅब्लिश केलं होतं नंबर 1. आणि एकूण आमच्या लॅबनी तर जवळपास एक 8-1 लाख टेस्ट त्या काळामध्ये केल्या होत्या. पण हे झालं RT-PCRशी निगडीत. इन ॲडिशन ससून हॉस्पिटल आणि बीजे मेडिकल कॉलेज म्हणजे आम्ही हे तर केलंच, RT-PCR तर केलंच, अँटीजन टेस्ट केल्याच, पण सिक्वेन्सिंग सुद्धा केलं आणि क्लिनिकल स्टडी सुद्धा केली. तर ही जी क्लिनिकल स्टडीचं मी आपल्या ब्रेकच्या आधी जे बोलत होतो XBB.1.16 बद्दल, तर ही स्पीड तुम्ही बघा की तुमचं त्याच आठवड्यामध्ये नेमिंग झालेलं आहे, त्याच आठवड्यात तुम्ही आयडेंटिफाय केले, त्या पेशंटचं तुम्ही 2 दिवसामध्ये क्लिनिकल स्टडी केलं आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला तुम्ही रिपोर्ट सुद्धा देऊन टाकला. आता जे पुढचं आहे ते जरासं इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये कसं झालं की हे मला आता बोलायला हरकत नाही, आता काही कॉन्फिडेन्शियलिटी राहिलेली नाही आहे. तर जॉईंट सेक्रेटरी साहेब ज्याचे आमचं कम्युनिकेशन असेल ना भारत सरकारमध्ये, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअरचं जे आहे मंत्रालय त्यांचं, तर त्यांनी मला नंतर हे सांगितलं की तुम्ही जो रिपोर्ट आम्हाला दिला होता तो आम्ही PMOला सबमिट केला होता आमच्या DBTच्या थ्रू. आणि तिथे त्याच्यावरती डिस्कशन वगैरे पण झालं होतं की काय कशी सिच्युएशन आहे, काय आहे त्याच्याबद्दल झालं होतं. आणि नेमकं त्यांना त्यावेळी WHO कडनं फोन आले होते की भारतामधनं जेवढे काही प्रवासी बाहेर येत आहेत देशातनं त्यांच्यामध्ये एक नवीन व्हेरियंट सापडतोय आणि तो XBB.1.16 आहे असं त्यांचं बोलणं झालं. तर आपण त्यावेळी इतके तयार होतो की आपण सांगितलं वी नो दॅट already we know that and we also know the clinical presentation of those patients, so it is like this. तर हे मला त्यांनी अतिशय अभिमानाने सांगितलं होतं की सर असं आपण यावेळी असं झालं की आपण WHOला त्यांच्या आधी आपण सांगू शकलो. म्हणजे आपलं सैन्य आधी तयार होतं. आणि मग WHOने आपल्या लॅब म्हणजे मला ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ आपल्या लॅबमध्ये बोलवलं. मग त्यांनी त्याच्याबद्दल सर्व पेशंटचं कसंच तुमचा स्टडी आणि त्याचं सांगायला सांगितलं. आणि मग हे जे आहे आपण जे त्यांना सांगितलं हे त्यांचं जे रुटीन बुलेटिन्स निघतात जे पूर्ण जगाला ते सांगतात की नवीन व्हेरियंट हा आलेला आहे, याचं असं क्लिनिकल पिक्चर आहे, याची रिस्क एवढी आहे. तर जो डॉक्युमेंट असतो त्याच्यामध्ये त्यांनी ठळक उल्लेख केलेला आहे आपला की आपल्या लॅबनी हे
क्लिनिकल स्टडी करून ते दिलेलं आहे. सो दॅट वॉज अ व्हेरी इम्पॉर्टंट ओकेजन फॉर अस. आणि तुम्ही तेवढं काम केलेलं आहे, टास्क फोर्सचे तुम्ही कोऑर्डिनेटर म्हणून काम केलेलं आहे पूर्णपणे. म्हणजे तो अनुभव कसा होता? टास्क फोर्समध्ये, कोविड टास्क फोर्समध्ये आपल्या या सगळ्या कामामुळे आपण होतो, कारण की मी पूर्ण महाराष्ट्राचा जिनोम सिक्वेन्सिंगचं कोऑर्डिनेट पण करायचो. ते जे तुम्हाला आधी सांगितलं ना, तो MOU जो महाराष्ट्र सरकारचा होता तो. आणि त्याच्यानंतर मग आपण काय केलं की पूर्ण महाराष्ट्राकरता असे 2 अजून सगळ्या सिक्वेन्सिंग लॅबचे आपण कन्सॉर्शियम केले. ज्याच्यातलं एक होतं पुणे कॉग. पुणे कॉग आपल्या पुण्याला यासाठी महत्वाचं आहे की पुण्यामध्ये सर्वात जास्त सिक्वेन्सिंग लॅब्स आहेत. NIVची लॅब आहे, आमची लॅब आहे, मग आयसरची लॅब आहे, NCLची लॅब आहे. हो. आणि एवढे सगळ्या लॅब्स त्याच्यामध्ये आहे. NCCSची लॅब मी सांगितलं ना, NCCS, NCL, तर 5 लॅब तर आपल्याकडेच आहेत. मग एक ॲडिशनल लॅब जी काम करायची मुंबईमध्ये ती मला वाटतं कस्तुरबा हॉस्पिटलमधली होती. आणि आपल्या नागपूरमध्ये सुद्धा CSIR निरी काम करायचं. आणि नंतर एम्स नागपूर सुद्धा करायला लागलं. तर आणि इवन हाफकिन मुंबईमध्ये करायला लागलं. तर याचं मग मी ॲज अ कोऑर्डिनेटर आपण अजून एक कन्सॉर्शियम केलं, ज्याला आपण महाराष्ट्र कॉग असं नाव दिलं. तर पुणे कॉग, महाराष्ट्र कॉग असं एकत्रित आम्ही सर्व मिळून मग सिक्वेन्सिंग करायचो. बरोबर. आता याच्या पुढे आपल्या काय योजना आहेत जिनोम सिक्वेन्सिंग मधल्या, किंवा काय तुम्ही आपल्या लॅबला अजून मोठा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी काय योजना राबवताय? आम्ही सध्या डेंगीवरचा एक स्टडी करतोय, ज्याच्यामध्ये जो एक PKC बरोबर आहे, म्हणजे पुणे नॉलेज क्लस्टर, हे प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमधलं आहे. म्हणजे प्राईम मिनिस्टरचे जे सायंटिफिक ॲडवायझर असतात त्यांच्या अधिपत्याखाली हे बऱ्याच ठिकाणी, म्हणजे बरेच शहरांमध्ये हे आहे. म्हणजे तसं पुणे नॉलेज क्लस्टर आपल्याकडे. तर एक त्याच्याबरोबर स्टडी आहे की आम्ही सर्व मॅप करतो की डेंगीचा प्रादुर्भाव कसा आहे, आणि मग डेंगीचं सिक्वेन्सिंग आम्ही करतो. त्याच्याने उपयोग असा होईल की आपल्याकडे प्रचलित असलेले डेंगी काय आहेत, मग वॅक्सिन जर का करायचं असेल, नवीन काही करायची गरज आहे किंवा कसं, हे सगळं त्याच्यातनं होणार आहे. आणि अजून एक इम्पॉर्टंट जे आमचं जे टास्क फोर्सचं मेंबर जे म्हटलं, ते टास्क फोर्सने एक ॲडवाईस जे केलेलं आहे ते असं आहे की आता जो कन्सेप्ट आहे तो एक वन हेल्थचा कन्सेप्ट आहे. वन हेल्थचा कन्सेप्ट म्हणजे फक्त ह्युमन हेल्थ हे तुम्ही असं वेगळं घेऊ शकणार नाही. ह्युमन हेल्थ बरोबर ॲनिमल हेल्थ आहे, किंवा फिशरीज आहे, मग पोल्ट्रीज आहेत, मग वाईल्ड लाईफ आहे. या सर्वांमध्ये सुद्धा असे डिझिजेस होतात जे एकमेकांना स्प्रेड होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल इन्फ्लुएन्झा सारखा रोग आहे जो ॲनिमल्समध्ये होऊ शकतो, ह्युमन्समध्ये होऊ शकतो. आणि बरेचसे असे पण रोग आहेत की जे ॲनिमल्समधनं ह्युमन्सला होतात. मग एक मोठा प्रॉब्लेम अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा आहे की अँटीबायोटिक्स काय फक्त ह्युमन्समध्ये वापरले जातात असं नाही आहे. ते ॲनिमल फीडमध्ये पण असतात, मग पोल्ट्री फीडमध्ये पण असतात, फिशरीजमध्ये पण असतात, ॲग्रिकल्चरमध्ये असतात. तर हे याने सुद्धा अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्सचा स्प्रेड होऊ शकतो. मग अशा बाबतीत आपल्याला काही वेगळं करता येईल का, हे महाराष्ट्र शासनाने विचार केलेला आहे. आणि वेस्ट वॉटरचं सर्वेलन्स जर का केलं तर यातनं आपल्याला काही उत्तरं मिळू शकतील का, असं एक प्रश्न जो आहे तो एक स्टडी, एक पायलट स्टडी जी आहे ते PJ मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटलमध्ये आपण करणार आहोत, जिथे आपण वेस्ट वॉटरमध्ये काही आपल्याला असे महत्त्वाचे मुद्दे सापडतात का, किंवा एखादा रोग आपल्याला खूप लवकर आढळू शकतो का. म्हणजे आपला कन्सेप्ट असा आहे की आधीच आणि हे दिसलेलं आहे, हे आपल्या स्टडीमधनं, म्हणजे आपल्या सिक्वेन्सिंग स्टडीमधनं हे सिद्ध झालेलं आहे की तुम्हाला वेस्ट वॉटरमध्ये जनरल पॉप्युलेशनमध्ये इन्फेक्शन व्हायच्या आधी ओळखता येऊ शकतं. डॉक्टर, आज तुम्ही जनुकीय क्रांतीबद्दल खूप छान आणि डिटेल अशी माहिती दिलेली आहे. आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? पूर्ण भारताने आपली जी सायंटिफिक क्रांती आपण जी करतो आहोत, म्हणजे या पॅन्डेमिकमध्ये आपण जिनोम सिक्वेन्सिंग आहे, डायग्नॉस्टिक्स आहे, किंवा वॅक्सिन्स आहेत, याच्यामध्ये जे आपण एवढं प्रचंड काम केलेलं आहे, सायन्स बेस्ड काम केलेलं आहे, आणि या पॅन्डेमिक जो आहे तो कंट्रोल करण्यामध्ये आपण इतका चांगला रोल जो आहे तो प्ले केलेला आहे. इवन आपण बाहेरच्या देशांना आपलं वॅक्सिन दिलेलं आहे. तर आपलं सर्व आचरण हे सायन्स बेस्ड जर का असेल तर आपल्याला कोणीच रोखू शकत नाही, असं माझं मत आहे. डॉक्टर राजेश कार्यकर्ते, तुम्ही आज इथे आलात
आणि आम्हाला जनुकीय क्रांती आणि ती आरोग्याची नवी दिशा कशी ठरू शकते याविषयी खूप सविस्तर अशी माहिती दिली. त्यासाठी पुणे दूरदर्शनच्या वतीने मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.